नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या भागामध्ये आजच्या भागात तर मित्रांनो हे दोघे सुद्धा जीवा आणि नंदिनी भांडत असतात. तर तेव्हा पार्थ आणि काव्या चांगली शक्कल लढवतात आणि या दोघांना सुद्धा मिलन कॅफेमध्ये म्हणजे एकमेक त्यांच्याच मोबाईलवरून मेसेज करून या दोघांना सुद्धा मिलन कॅफेमध्ये भेटायसाठी बोलवतात. म्हणजे त्यांचा व्हॅलेंटाईन स्पेशल व्हावा अशी त्यांची इच्छा असते आणि त्याप्रमाणे घडतं सुद्धा. हे दोघे यांचा मोबाईल चेक करतात तर तेव्हा त्याच्यावरती मेसेज बघून ते मिलन कॅफेमध्ये भेटतात. आणि इकडे तर आता काव्या पार्थला एक छान अशी मॉर्निंग किस देते आणि त्यानंतर ती त्याच्या बदल्यात रिटर्न गिफ्ट सुद्धा मागते, म्हणजे रिटर्न किस मागत असते. तर पार्थ तर एकदम एक्साइटेड असतो त्याच्यासाठी आणि तो रिटर्न गिफ्ट द्यायसाठी जात असतो काव्याला. तर तेव्हा नेमकी मानिनी मध्ये येते या दोघांच्या आणि यावेळेस मित्रांनो एकदम मस्त अशी छान कॉमेडी त्यांनी दाखवलेली आहे ते. पण त्यानंतर मित्रांनो रम्याने येऊन पार्थला असंच काहीतरी विचित्र सांगितलेलं असतं की तू काव्यासाठी व्हॅलेंटाईनसाठी असं बिग काहीतरी विचार कर आणि तू तिच्यासाठी असं स्पेशल काहीतरी कर. तर तेव्हा पार्थ असं काव्यासाठी तिचा ऐकून काव्यासाठी असं स्केच काढतो आणि स्केचवरती तो तिच्या गळ्यामध्ये असं नेकलेस वगैरे काढतो आणि काव्याला तो दाखवत असतो. तर का कोणास ठाऊक काव्या त्याला एक चोराची कानाखालीच मारते आणि तिने ती कानाखाली मारलेली असते, ती लाडीगोडीत मारलेली असते का सिरियसली मारलेली असते ते तर काय कळालेलं नाहीये मित्रांनो इथे. आणि असं सगळं काही आजच्या भागामध्ये घडलेलं आहे. तर चला आजच्या भागाला आपण मस्तपैकी सुरुवातीपासून बघूया. जीवा आता सकाळी सकाळी छानपैकी आवरून खाली येतो आणि तो खाली येत असतो इतक्यात आता तिकडून काव्या येते आणि जीवाला म्हणते हाय आणि विचारते पार्थ उठले का. तर तेव्हा जीवा सांगतो रात्रभर ना घोरत होता घोरत, झोप झाली नाहीये माझी अजिबात. तर तेव्हा काव्या म्हणते अरे जीवा तुझं तर असंच होणार ना, अरे सख्या भावाबरोबर झोपायचे दिवस नाही येत आता तुझे. अरे बायको बरोबर झोप तेव्हा कुठं सुखाने झोप लागेल ना तुला. तर जेव्हा तिला म्हणतो तुझं ऐकायला ना वेळ नाहीये माझ्याकडे जा. आणि परत विचारतो बरं ऐक ना नंदिनी कुठं आहे. तर काव्य त्याच्यावरती आता भडकते म्हणते माहिती नाहीये मला आणि तुझ्याबरोबर आता मला बोलायला वेळ नाहीये बाय असं म्हणून ती तिथून निघूनच जाते. तर जेव्हा वैतागतो आणि म्हणतो या दोन्ही बहिणींना सेम आहेत सेम. आणि त्यानंतर तो बाजूला बघतो तर स्वयंपाकघरामध्ये त्याला नंदिनी दिसते आणि तिच्याकडे बघितल्यानंतर तो म्हणतो नाही नाही ही अशी नाहीये, सकाळपासून कशी बिचारी स्वयंपाकाला लागलीये आणि आता ना देवाचं ऐकलं पाहिजे आणि बायकोच्या ना मंग मंग केलं पाहिजे असं म्हणून तो नंदिनीकडे जातो. तर इकडे आता काव्या पार्थला उठवायसाठी रूममध्ये पोहोचते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला देशमुख अशी गोड हाक मारू लागते आणि त्यानंतर म्हणते अहो देशमुख उठा की, उठा आता सकाळ झाली. आणि पार्थ उठत नाही म्हटल्यानंतर उठा ना असं जरा ओरडते आणि परत तरी सुद्धा पार्थ उठतच नाही. तर म्हणते काय ध्यान आहे हे माझं, एवढ्या प्रेमानं उठवते तरी उठत नाहीये. आणि परत म्हणते काव्या मॅडम प्रेमाने बोलून काही होणार नाहीये, प्रेमाने काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि तेव्हा काव्या एकदम पार्थच्या जवळ जाते आणि त्याच्या गालावरती किस करते. तर तेव्हा पार्थ जागाच असतो आणि तो म्हणतो आता आत्ता सकाळ झाली. तर काव्या भडकतेच त्याच्यावरती आणि म्हणते नाटक करत होता तुम्ही देशमुख असो म्हणून त्याला एक टपली मारते आणि म्हणते काय तुम्ही ओ देशमुख. तर पार्थ म्हणतो बायकोचं प्रेम मिळवायला थोडंसं नाटक करायला लागलं तर काय हरकत आहे असं म्हणून तो परत तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो पण आज ना एका किस्सेवरती भागणार नाहीये. तर काव्य सुद्धा विचारते का हो. तर पार्थ म्हणतो कारण आज ना प्रेमाचा दिवस आहे, आज प्रेम अतोनात व्हायलाच पाहिजे. आणि विचारतो पट्टराणी आज या शिंगेश्वर महाराजांची व्हॅलेंटाईन होणार का. तर काव्य लाजू लागते म्हणते इश का नाही महाराज नक्की असं म्हणून ती सुद्धा एकदम रोमॅन्टिक होत असते आणि म्हणते ही तुमची पट्टराणी फक्त या जन्मात नाही पुढचे 7ही जन्म तुमची व्हॅलेंटाईन व्हायला तयार आहे. तर पार्थ म्हणतो 7 जन्म अरे देवा असं म्हणून तो हसत असतो. तर काव्या त्याचे ओठ चांगले दाबून हाताने पकडते. तर पार्थ म्हणतो सॉरी सॉरी खरं तर ना मला 14 जन्म हवे आहेत, पण आजच्या दिवसाचं प्रेम तरी मिळू द्यात ना असं म्हणतो परत तिच्या जवळ जात असतो. तर काव्या म्हणते देशमुख काल रात्री नंदिनी त्याला काय प्रॉमिस केलं आपण विसरलात का. तर पार्थ म्हणतो हो ते दोघे एकत्र आल्याशिवाय आम्ही दोघे एकत्र येणार नाही असं म्हटल्यानंतर काव्य तर मोठमोठ्याने हसू लागते. तर पार्थ तर विचारतो कसं आणणार त्यांना एकत्र. तर काव्य म्हणते तेच तर कळत नाहीये ना. अहो तो तुमचा खडूस भाऊ नंदिनीताईचा व्हिडिओ बघून सुद्धा विरघळला नाही का हो. तर पार्थ विचारतो कसला व्हिडिओ. तर काव्य चिडतेस आणि म्हणते व्हॉट अहो देशमुख, अहो मी काल रात्री नंदिनीताईचा इतक्या कष्टाने एक व्हिडिओ तयार केलेला होता, तो तुम्हाला पाठवला होता. मला वाटलं तो तुम्ही दाखवाल तो जीवाला व्हिडिओ आणि तुम्हीच बघितला नाहीये तो व्हिडिओ. तर पार्थ सांगतो जीवाशी बोलता बोलता मी झोपलो. तर काव्या डोक्यालाच हात लावते म्हणते अरे देवा खाली मांजर खटपट करतेय आणि इथे बोका झोपलाय ढाराडूर, याला काय अर्थ आहे देशमुख. तर पार्थ आता थोडंसं घाबरल्याचं नाटक करू लागतो आणि म्हणतो बघतो बघतो. तर काव्या म्हणते अहो बघा लवकर. आणि काल जर तो व्हिडिओ जीवाने बघितला असता ना तर लगेच नंदिनी ताईवरचा राग त्याचा निवळला असता हो. काय तुम्ही हे. तर पार्थचा तो व्हिडिओ बघतो आणि हो हो असं म्हणतो. तर काव्या त्याचीच नाटक करू लागते. तर पार्थ म्हणतो ठीक आहे ना आता दाखवू ना आपण त्याला हा व्हिडिओ, आताही निवळेलच ना तो. तर काव्य म्हणते लवकर चला हो प्लीज प्लीज लवकर चला.
मी तुम्हाला खरंच सांगते नंदिनीताईचा हा व्हिडिओ जीवाने बघितल्या त्याचा नंदिनीताईवरचा सगळा राग असा निघून जाईल. खरंच, खरंच. आणि देवाला हात जोडून म्हणते, "देवा, देवा ऐक ना. आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज नंदिनीताई आणि जीवामधलं सगळं भांडण मिटव रे बाबा. आज त्यांच्यामध्ये काहीही वाद, काहीही भांडण नको." तर पार्थ लगेचच तथास्तु असं म्हणतो आणि चला असं म्हणून तो खाली उतरतो. तर जेव्हा आता इकडे नंदिनीजवळ स्वयंपाकघरामध्ये पोहोचलेला असतो आणि तिला म्हणत असतो, "काय स्वयंपाक झालेला दिसतोय सगळा." आणि हे तेवढ्यातच इकडे हे दोघे सुद्धा धावत खाली येतात आणि ज्यावेळेस समोर बघतात म्हणजे तर पार्थ जीवाला हाक मारत असतो, तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि त्या दोघांच्या मधलं बोलणं चालू असतं म्हणून ती थांबवते त्याला. तर इकडे जीवा नंदिनीला विचारतो, "काय करतेस? टिफिन भरतेस?" तर नंदिनी आता त्याच्यावरती भडकते, म्हणते, "मी काहीही करेन. तुम्हाला काय आहे त्याचं? आणि मी तुमच्यासाठी स्वयंपाक केलेला नाहीये. तुमचा तुम्ही करणार आहात." तर आता ते सगळं काही बघत असताना काव्या पार्थला म्हणते, "अहो काय चाललंय हे सगळं? भांडण चाललंय त्यांच्यात. आणि त्यांच्यामधले हे कोल्ड वॉर खरंच कोल्ड आहेत का हे बघायला पाहिजे बाबा." तर पार्थ थोडंसं मोठ्याने बोलू लागतो, म्हणतो, "हो खरं आहे. जर का रान पेटलं असेल तर त्यात आपण सुद्धा." असं म्हणत असताना काव्य त्याला शांतच बसवते आणि म्हणते, "अहो चुप चुप काय चाललंय तुमचं?" तर इकडे जीवा नंदिनीला परत म्हणतो, "एवढ्या जेवणाचं काय तू गाव जेवण घालणार आहेस का?" तर नंदिनी अजून त्याच्यावरती चिडलेलीच असते, म्हणते, "मी गाव जेवण घालीन पण तुमच्यासाठी स्वयंपाक नाही करणार." तर जेव्हा म्हणतो, ठीक आहे ना मग करेन मी. घाबरतो की काय कुणाला?" आजीच्या तालमीत तयार झालाय हा जन्मेजय देशमुख. सगळं काही येतं मला आणि शिकाऊ विद्यार्थ्यांना तिळगुळही शिकवताही येतो." असं तो म्हणत असताना इकडे बाहेर पार्थ "हां, हां, मस्त, मस्त" असं करत असताना काव्या त्याला एक कोपरच मारते आणि पार्थ लगेच आपले शब्द बदलतो. म्हणतो, "काय, काय बोलतोय काय हा नॉनसेन्स?" इकडे नंदिनी आता जीवाला म्हणते, "हॅलो, मला फक्त तिळगुळ जमत नाहीत. बाकी मला सगळं काही जमतं." तर तेव्हा जीवा म्हणतो, "बाकी तुला काय जमतं ना यावरती मी पुस्तक लिहू शकतो, पुस्तक." तर नंदिनी म्हणते, "अच्छा असं आहे का? मग तुम्हाला काय जमतं ना यावरती तर मी पॉडकास्ट देऊ शकते, पॉडकास्ट." असं म्हटल्यानंतर पार्थ तर इकडे बाहेर खुद्दकन हसतो. तर इकडे जीवा नंदिनीला पुढे म्हणतो, "तुझा ना फक्त तोंडातच जोर आहे. बाकी तुला काही सुद्धा येत नाही आणि जर आवाज सुटला तर केवढी बोलायला लागली ही बाई." तर नंदिनी म्हणते, "तुमच्यामुळे आवाज बसलाय माझा. एखादा माणूस असता ना तर औषध घेऊन आला असता मला." तर जेव्हा म्हणतो, "ओ वाह, 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 वाह! म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा मीच मागे-मागे करायचं." तर नंदिनी म्हणते, "मग नका करू. तुम्ही माझ्या मागे-मागे करू नका. मी सुद्धा तुमच्या पुढे-पुढे करणार नाहीये." तर आता इकडे बाहेर ते बघत असताना पार्थ काव्याला म्हणतो, "कोण जिंकेल? कोण जिंकेल? काय वाटतंय तुम्हाला?" तर काव्या म्हणते, "अहो काय देशमुख जरा लाज वाटली पाहिजे. अहो पार्थ तुम्हाला काय सुचतंय इथं? तुम्हाला सांगते कालचा व्हिडिओ जर दाखवला असता ना तर ही वेळ झाली नसती." तर इकडे जीवा आता जोरानं ओरडतो नंदिनीवरती, म्हणतो, "हे बघ तुझ्यामध्ये इतका जर ॲटिट्यूड असेल ना तर गेलीच उडत." तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणत असते, "हे बघा तुम्ही" असं म्हणत असताना तिचं लक्ष आता इकडे पार्थ आणि काव्याकडे जातं आणि ती काव्याला मध्येच बोलवते आणि म्हणते, "काव्या तुझ्या रूममधून माझं फोन आणि पर्स आण ना पटकन. प्लीज, प्लीज आण ना. आनंद निवासला जायचंय मला, काम आहेत मला." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे यार, या सगळ्या टाईमपासमध्ये ना मी सुद्धा माझा फोन वरच विसरलोय." असं म्हणून तो आता तिथून बाहेर येतो आणि वरतीच चाललेला असतो. तर काव्या त्याला म्हणते, "जीवा थांब." तर जेव्हा विचारतो, "कशाला?" तर काव्या म्हणते, "अरे तू कशासाठी जातोयस वरती फोन आणायला? थांब तू थांब. हे आहेत ना." आणि पार्थला म्हणते, "देशमुख तुम्ही जा वर आणि जीवाचा फोन खाली घेऊन या." तर तेव्हा पार्थला सुद्धा काही कळत नाही आणि जीवाला सुद्धा काही कळत नाही आणि पार्थ विचारतो, "मी? का?" तर काव्या म्हणते, "असं काय करताय देशमुख? तुमच्या या छोट्या भयासाठी कधीतरी हिरोगिरी करा ना." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "कधीतरी?" तर काव्य लगेचच नाटक रोमॅन्टिक होऊ लागते आणि पार्थला म्हणते, "जा ना देशमुख." तर पार्थ सुद्धा लगेच पागळतो आणि म्हणतो, "आलोच." असं म्हणतो आता जीवाचा फोन आणण्यासाठी वरती जातो आणि जीवाला काय कळतच नसतं, "रे काय चाललंय हे?" तर काव्य म्हणते, "आणतायत, आणतायत. थांब जरा." तर इकडे स्वयंपाकघरामध्ये नंदिनी टिफिन भरत असते. तर काव्या म्हणते जीवाला, "ताईचं पर्स, फोन सगळंच काही आमच्या रूममध्ये आहे ना खाली, मी घेऊन येते. आलेच मी." असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर जीवा तिथेच थांबलेला असतो आणि सारखं-सारखं नंदिनीकडे रागाने बघत असतो. तर काव्या लगेचच खोलीमध्ये जाते आणि पार्थला फोन लावते आणि पार्थ फोन बघतो आणि म्हणतो, "काव्या?" आणि फोन उचलून म्हणतो, "काय हो काव्या, खालूनच फोन करताय?" तर काव्या म्हणू लागते, "देशमुख ऐका, नीट ऐका मी काय सांगते ते. जीवाच्या फोनवरून तुम्ही नंदिनीताईच्या फोनवरती एक मेसेज करा लगेच. सॉरी, तू मला 2 वाजता मिलन कॅफेमध्ये भेट. एवढं करा फक्त. मग मी सुद्धा ताईच्या फोनवरून जीवाच्या फोनवरती मेसेज करते." तर पार्थ विचारतो, "हो, पण मेसेज करून काय होईल?" तर काव्य चिडते आणि म्हणते, "मुलांनो, आत्तापर्यंत आपण काय शिकलो? प्रेमात कधी-कधी प्रेमापेक्षा इगो मोठा होतो. आपुलकीच्या वाटेत अहंकार आडवा येतो आणि नातं हरतं. आता त्यांचं प्रेम हरतंय आणि ते जिंकवण्यासाठी आपल्याला गनिमी कावा केला पाहिजे ना देशमुख." अहो हे बघा देशमुख, मी मेसेज केल्यापेक्षा समोरून मेसेज आलाय असं त्यांना वाटू देत ना. अहो त्यानिमित्ताने दोघं समोरासमोर उभे तरी राहतील आणि होपफुली त्यांच्यामध्ये एक बरं कन्व्हर्सेशन सुद्धा होईल हो. तर पार्थ म्हणतो, "हं, म्हणजे आपण मिलन कॅफेत दोघांचं मिलन करूयात." तर काव्या म्हणते, "कसं गं हुशार बाळ माझं." आणि त्यानंतर ती जरा नंदिनीचा फोन बघते आणि तिला शॉकच बसतो आणि ती पार्थला म्हणते, "अहो देशमुख, नंदिनी ताईचा फोन तर लॉक्ड आहे."
आणि पासवर्ड काय असेल आता तिचा? तर पार्थ सुद्धा म्हणतो, "मला सुद्धा जीवाच्या फोनचा पासवर्ड माहिती नाहीये." तर काव्या म्हणते, "अहो काय असेल पासवर्ड जरा विचार करा ना देशमुख, प्लीज, प्लीज." आणि म्हणते, "त्यांनी त्यांची एकमेकांची बर्थ डेट पासवर्ड म्हणून वापरली असेल का?" तर पार्थ म्हणतो, "नाही, नाही, ते खूप ऑब्व्हियस आहे ना." तर काव्या म्हणते, "मग आता काय करायचं? काय असेल त्यांचा पासवर्ड?" तर इकडे आता जीवा वैतागतो आणि खालून तो हाक मारू लागतो पार्थला, "अरे दादा, आणतोयस ना मोबाईल?" तर पार्थ वरून "हां, हां" असं म्हणत असतो. तर जीवा म्हणतो, "अरे लवकर आण आणि ती माझी बॅग पण आणशील का प्लीज?" तर जीवाचं ओरडत असताना नंदिनी इकडं स्वयंपाकघरामध्ये मुद्दामूनच टिफिन आपटते आणि त्यानंतर जीवासमोर येते आणि म्हणते, "स्वतःची कामं स्वतः करायला नकोत?" तर जीवा म्हणतो, "काय, काय, काय, काय म्हणालीस?" तर नंदिनी ओरडते अजून म्हणते, "हेच, हेच. स्वतःची कामं दुसऱ्याला करायला सांगताय. आईजीच्या जीवावर बाईजी उदार अशी गत आहे तुमची." तर जेव्हा म्हणतो, "मला टोमणे मारण्यासाठी ना 1-2 म्हणी पाठ करण्याऐवजी ना कोणीतरी गोड प्रेमाचे धडे घ्यायला हवे होते." तर इकडे काव्याला ते आता आवाज ऐकू येतो. पार्थला सुद्धा या दोघांचा भांडण्याचा आवाज ऐकू येतो. काव्या फोनवरती म्हणते, "ऐकू येते का हो त्या दोघांचा आवाज? किती भांडतायत बघा ते दोघे. काय करायचं या दोघांचं ना? हे जीवा आणि नंदिनी ताई ना अशक्य आहेत दोघं सिरियसली." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो ना." आणि थोडं थांबून तो त्याची ट्यूबलाईट पेटते आणि तो म्हणतो, "काय म्हणालात? जीवा आणि नंदिनी?" तर तेव्हा काव्याला सुद्धा लक्षात येतं आणि ती म्हणते, "देशमुख, सुचलं, सुचलं. या दोघांच्या फोनचा पासवर्ड हा तरी नसेल ना?" तर पार्थ म्हणतो, "हो, जीवानदिनी असेल." तर काव्या सुद्धा म्हणते, "हो, येस, येस, जीवानदिनी असेल. हाच असणार आहे." असं म्हणून ती म्हणते, "थांबा, थांबा 1 मिनिट मी ट्राय करते." असं म्हणून ती पासवर्ड टाकते आणि तिचा नंदिनीचा तर फोन अनलॉक्ड होतो. तर काव्या भलतीच खुश होते आणि म्हणते, "देशमुख, देशमुख, अहो याने तर नंदिनीताईचा फोन अनलॉक्ड झाला." तर इकडे पार्थ सुद्धा तोच पासवर्ड टाकतो आणि जीवाचा फोन सुद्धा अनलॉक्ड होतो. तर पार्थ म्हणतो, "हो, इकडे जीवाचा सुद्धा फोन अनलॉक्ड झाला आहे." तर काव्या म्हणते, "क्या बात है, क्या बात है. आता चला मी जे सांगितलं ना ते काम पटकन करा चला." तर आता हे दोघे सुद्धा एकमेकांना त्या मोबाईलवरून मेसेजेस फॉरवर्ड करतात आणि त्यानंतर काव्या लगेचच आता बाहेर येते आणि पार्थ सुद्धा वरून खाली येतो. तर तेव्हा काव्या आता नंदिनीच्या हातामध्ये पर्स देते आणि म्हणते, "ताई हे घे पर्स आणि हा फोन सुद्धा घे." आणि तेव्हा नंदिनी तो फोन सुद्धा घेते, पर्स घेते आणि रागारागात ती पर्समध्ये तो फोन ठेवते. आणि इकडे आता पार्थ सुद्धा जीवाला पर्स आणि त्याची बॅग आणि त्याचा फोन देतो. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणत असते, "अगं ताई तू मागितलायस फोन तर बघ तरी निदान." तर नंदिनी म्हणते, "अगं बघते मी नंतर. आनंद निवासला जायचं होतं ना म्हणून मी मागितला होता फोन." तर इकडे म्हणजे पार्थने अजून फोन जीवाला दिलेला नसतो, फक्त बॅग दिलेली असते. तर जेव्हा म्हणतो, "अरे फोन दे ना मला." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, हो, हे बघ, हे बघ, फोन बघ, फोन बघ." असं म्हणून तो मुद्दामून त्याच्या डोळ्यासमोर फोन नेत असतो आणि त्यानंतर म्हणतो, "अरे चेक कर ना, चेक कर ना." तर तेव्हा जीवासुद्धा त्याला म्हणतो, "कशाला? अरे बघेन मी नंतर." आणि त्यानंतर त्याचं ॲपल त्याच्या तोंडात टाकतो आणि म्हणतो, "अरे हे संपव, संपव." आणि त्यानंतर जेव्हा चाललेला असतो तर पार्थ म्हणतो, "अरे फोन बघ लक्षात ठेव." तर तेव्हा जीवासुद्धा निघून जातो आणि त्याच्या पाठोपाठ नंदिनीसुद्धा निघून जाते. तर पार्थ आता हसत-हसत काव्याला टाळी देतो आणि म्हणतो, "आता यांचंही पटेल आणि राज्यात प्रेमाचा वर्षाव होईल." तर काव्या विचारते, "नक्की होईल ना? अहो यांचं भांडण, कुरकूर थांबतच नाहीये." तर पार्थ म्हणतो, "संसारात थोडी कुरकूर हवी." तर काव्या म्हणते, "म्हणजे अच्छा असं आहे का? मी करू का कुरकूर?" तर पार्थ म्हणतो, "नको, आता छान चाललंय, गोड-गोड चाललंय. तसंच राहू द्या." तर काव्या म्हणते, "काय छान चाललंय? व्हॅलेंटाईन्स डे आहे ना आज आणि आज व्हॅलेंटाईन्स डेच्या सकाळी या बोक्याला छान असं मॉर्निंग किस सुद्धा मिळालंय, पण या मांजरीला काहीही रिटर्न गिफ्ट मिळालेलं नाहीये." तर पार्थ म्हणतो, "चला ना, रिटर्न गिफ्ट देतो." तर तेव्हा काव्या म्हणते, "अहो काय वेडे आहात का? नाही, नाही, हो काही नाही, मी गंमत केली." असं म्हणून ती चाललेली असते, तर पार्थ तिचा हात पकडून खेचतोच तिला आणि म्हणतो, "कशी गंमत केली? रिटर्न गिफ्ट द्यावं लागेलच मला." असं म्हणून तो तिला उचलूनच घेतो आणि तिला घेऊन आत खोलीमध्ये घेऊन जाऊ लागतो. म्हणतो, "रिटर्न गिफ्ट द्यावं लागेलच रे बाबा." असं म्हणून तिला आतमध्ये घेऊन जातो. तर तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर काव्या म्हणत असते, "अहो काय करताय देशमुख? असं का करताय?" तर पार्थ म्हणतो, "काय करताय म्हणजे कशासाठी तुम्हाला उचलून घेऊन आलो ना, तेच करणार आहे मी." तर तेव्हा काव्या म्हणते, "1 मिनिट, 1 मिनिट ब्रश केलात का?" तर पार्थ म्हणतो, "आत्ताच झोपेतून उठले ना." तर काव्या म्हणते, "जा मग आधी ब्रश करा." तर पार्थ म्हणतो, "एवढं उचलून आणलंय." तर काव्या त्याला ढकलतेच, "जा, जा ब्रश करा अगोदर." तर तेव्हा पार्थ तिथून निघून जातो, तर काव्या हसू लागते. इतक्यातच मानिनी तिथं येते आणि म्हणते, "येऊ का?" आणि विचारते, "पार्थ कुठे आहे गं?" तर काव्या म्हणते, "एक महत्त्वाचं काम करण्याआधी ब्रश करायला गेलेत." तर मानिनी विचारते, "असं काय अगदी महत्त्वाचं काम आहे?" तर काव्या आढेवेढे घेऊ लागते कारण ती फ्लोमध्ये बोलून गेलेली असते. तर मानिनीला ते लक्षात येतं आणि ती म्हणते, "नाही, नाही, इट्स ओके, ओके. मला सांगायचं नसेल तरी इट्स ओके." तर काव्या म्हणते, "नाही, नाही हो आई, तसं काही नाहीये. नाश्ता राहिलाय की त्यांचा, म्हणून त्याच्या आधी ब्रश करायला नको का?" तर मानिनी आता हसू लागते आणि म्हणते, "कळलं, कळलं. मला ना महत्त्वाचं कारण कळलं. आज तुमची व्हॅलेंटाईन्स सकाळ एकदम आनंदी झालेली दिसतेय." तर तेव्हा काव्या थोडीशी लाजते आणि म्हणते, "आमचं सोडा, तुमचं काय? तुमची व्हॅलेंटाईन मॉर्निंग आनंदी नाही तर सुगंधी सुद्धा झालेली दिसतेय मला." तर तेव्हा मानिनी सांगते, "हो, गजरा विक्रमने दिला." तर तेव्हा काव्या म्हणते, "देणारच. कसं आहे ना, मनू आणि विकीची
प्रेमाची निशाणी आहे हा गजरा. तर तेव्हा मानिनी ओरडते आणि म्हणते, "अगं ये सासूला चिडवतेस?" तर तेव्हा काव्या म्हणते, "नाही, सासूमधल्या मैत्रिणीला चिडवतेय." तर तेव्हा मानिनी म्हणते, "छान, मग चालेल." असं म्हणून आता ते दोघे हसत असतात. तर त्यानंतर मानिनी म्हणते, "बरं, माझं एक छोटंसं काम आहे तुझ्याकडे. येशील का माझ्याबरोबर?" तर काव्या तर मनातल्या मनात म्हणते, "या बोक्याकडून मॉर्निंग गिफ्ट हवं होतं मला, पण ठीक आहे ना, थोडं तरसावते या बोक्याला." असं मनात बोलत असते ती. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, "अगं काय गं, येतेयस ना? म्हणजे नसेल तर इट्स ओके हां, माझं मी जाईन." तर काव्या म्हणते, "नाही, नाही, मी येते की." असं ती बोलतच असते. इतक्यातच आता पार्थ नाचतच बाहेर येतो. "मी ब्रश करून आलो, काव्या." असं म्हणून तो हात-बीत असं मोठे करतो. तर समोर मानिनीला बघितल्यानंतर एकदम शांतच होतो. तर मानिनी त्याला म्हणते, "काय अरे काय हे? ब्रश करून आलायस तू? त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे?" तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, "आई तू?" तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, "हो मी." तर काव्य म्हणते, "बघा, बघा आई." तर मानिनी विचारते, "काय झालं? यायला नको होतं का मी?" तर पार्थ म्हणतो, "नाही, नाही." आणि परत म्हणतो, "नाही, नाही, तसं नाही." आणि विचारतो, "बाकी सगळं व्यवस्थित?" तर तेव्हा मानिनी काय असं विचारत असे, तर काव्य बरोबर पार्थला आता अडकवते. असं म्हणते, "ते काही नाही, ते राहू देत. ते ब्रश करून आल्याचं एवढं काय कौतुक? ते उत्तर दिलं नाही. यांनी तुम्हाला काय हो आई?" तर मानिनी विचारते, "अरे सांग, सांग." तर पार्थ सुद्धा हसतो आणि म्हणतो, "द्यायला लागेल ना उत्तर?" तर काव्य सुद्धा म्हणते, "हो, द्यायला लागेल." तर पार्थ आता शक्कल लढवतो. म्हणतो, "काय आहे ना, ते रात्री जेवल्यानंतरचे ते कण असतात ना अडकलेले दातामध्ये, तर ते घासले नाही तर दाताला कीड लागते." तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, "पुरे, पुरे, पुरे. पार्थ तुला ना वेड लागलंय आणि तू आता ना बरळतोयस." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "हो ना, वेडाच आहे मी. चल तुला मी दरवाजापर्यंत सोडतो. ये, ये." असं म्हणून तो तिला घेऊनच चाललेला असतो बाहेर. तर तेव्हा काव्या त्याला थांबवते आणि म्हणते, "अरे, अरे, घोर कलियुग. सख्खा मुलगा सख्या त्याच्या आईला घरातून खोलीतून बाहेर काढतोय म्हणजे काय?" तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, "नाही, ते आपलं काम आहे ना." असं म्हणून तो भोवया उंचावून तिला इशारा करत असतो. तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते, "काय रे पार्थ असं का करतोयस तू? काय झाले तुला? ओठ फुटलेत का तुझे?" तर काव्य म्हणते, "हां, हां, तसंच झालं असेल. थंडीने ना ते वळवळतायत जास्त. कोल्ड क्रीम आहे ना तिथे ठेवले ना आरशासमोर. जा ना लावा की कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय?" आणि मानिनीला म्हणते, "आई तुम्ही चला हो." तर पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, "एक मिनिट, 1 मिनिट तुम्ही कुठं चालला आता? थांबा ना." ते आपलं असं म्हणत असताना मानिनी म्हणते, "अरे थांबा कशासाठी? तुझं काय असं अडतंय रे तिच्या वाचून?" तर पार्थ हळूच म्हणतो, "अडतंय ना ते, ते." असं म्हणून काव्याकडे बघतो. तर काव्य मोठ्यानेच त्याला आ, आ करते आणि इकडे मानिनीला सगळं कळत असतं आणि ती गालातल्या गालात हसत असते. तर काव्य परत म्हणते, "हां, बोला की काय अडतंय तुमचं माझ्या वाचून?" तर पार्थ आता परत गडबडतो आणि त्यानंतर काव्याजवळ जाऊन म्हणतो, "हा शुद्ध हलकटपणा आहे काव्या." तर मानिनी म्हणते त्याला एक फटका मारते आणि म्हणते, "मला ऐकू येतंय." तर पार्थ म्हणतो, "ऐकू येतंय?" तर मानिनी म्हणते, "मग असं काही बोलास ना माझ्या सुनेला तर फटके देईन तुला, कळलं का?" तर पार्थ म्हणतो, "अगं ते आमच्या आमच्यातलं आहे, तुला नाही कळणार." तर मानिनी म्हणते, "अच्छा असं आहे का? मला कळणार नाही, असं काय आहे तुमच्या तुमच्यातलं?" तर तेव्हा पार्थ ते असं म्हणतो आणि परत आपली ओठ बाहेर काढतो. तर काव्य परत मुद्दामून त्याला टिवचू लागते. म्हणते, "काय आहे हे देशमुख काय आहे? काय आपल्यातलं आपल्यातलं काय बोलताय तुम्ही?" तर पार्थ म्हणतो, "काही नाही. माझे ओठ फुटलेत. कोल्ड क्रीम आहे. जा तुम्ही." तर काव्य सुद्धा म्हणते, "हो जाते की. मला काय? आणि हे असे कपडे घेऊन जायचंच होतं मला." असं म्हणते आणि कपडे घेते आणि परत पार्थजवळ जाते आणि त्याला विचारते, "जाऊ ना?" तर पार्थ हसत सुद्धा असतो आणि परत चिडत सुद्धा असतो. तर काव्य म्हणते, "तुम्ही हट्टाने सांगताय ना म्हणून मी जातेय." असं ती म्हणत असताना पार्थ तिला ढकलूनच देतो. म्हणतो, "जा, जा. तुम्ही जा." आणि काव्या तर तिथून निघून जाते आणि मानिनी सुद्धा तिच्या मागे निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर पार्थ तिची कॉमेडीच करू लागतो. "हट्टाने सांगताय म्हणून." असं म्हणून तो चिडलेला तर जाम असतो. तर आता इकडे मित्रांनो नंदिनी बाहेर पडलेली असते आणि ती चित्रासोबत बोलत असते फोनवरती. म्हणत असते, "हो, हो चित्रा येते मी. हां, हां. बाय, बाय." असं म्हणून ती फोन कट करते आणि फोन बघते तर तेव्हा तिला जीवाच्या फोनवरून आलेला मेसेज दिसतो आणि ती म्हणते, "यांचा मेसेज?" आणि तो मेसेज ती उघडून बघते आणि म्हणते, "आता का मागे-मागे येतायत?" तर तेव्हा जीवासुद्धा फोनवर तिकडे बोलत असतो आणि म्हणत असतो, "नाही, नाही. हां, सॉरी, सॉरी. मी पार्किंगमध्ये आहे. नाही, तुमची पी-पी-टी रेडी आहे. मला थोडा वेळ द्या. मी तुम्हाला पाठवतो." असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि तो सुद्धा फोन चेक करतो आणि म्हणतो, "नंदिनीचा मेसेज." आणि त्यानंतर मेसेज बघितल्यानंतर म्हणतो, "हे असं आहे. तोंडावरती निगा, निगा आणि मागे, मागे बघा, बघा." तर नंदिनी सुद्धा इकडं म्हणते, "आणि यांनी बोलावलं म्हणून मी लगेच जायचं का? अजिबात नाही." तर जीवा सुद्धा इकडे म्हणतो, "फोन करून कळवतो ना मी. येत नाही जा म्हणून. अजिबात येत नाही मी." तर इकडे नंदिनी सुद्धा म्हणते, "एक काम करते, नकारच कळवते ना." असं म्हणून ती सुद्धा त्याच वेळेला फोन लावते आणि इकडे जेव्हा सुद्धा त्याच वेळेला हिला फोन लावतो आणि या दोघांना सुद्धा एकमेकांचा फोन लागतच नाही. तर थोडा वेळ ते थांबतात आणि परत दोघं एकाच वेळेला परत एकमेकांना फोन लावतात आणि त्यामुळे परत या दोघांना एकमेकांना फोन लागत नाही. तर इकडे आता जीवाजवळून एक कपल चाललेलं असतं आणि त्या दोघांच्या हातामध्ये सुद्धा गुलाब असतं आणि इकडे नंदिनी सुद्धा समोर बघत असते आणि तिथे सुद्धा एक कपल असतं आणि तो मुलगा असतो त्या मुलीला तो गुलाब देत असतो आणि तेव्हा नंदिनीला थोडंसं रिअलाईज होतं आणि ती म्हणते, "नाही नको, व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी एवढं चिडणं बरं नाही दिसत."
तर इकडे जीवा सुद्धा त्या कपल्सला बघून म्हणतो, नाही प्रेमाचा दिवस आहे, थोडं तरी प्रेमानं बोलायला हवं. काय करू, जाऊ का नंदिनीला भेटायला मिलन कॅफेला? तर इकडे नंदिनी सुद्धा म्हणते, आणि समोरून बोलत आहेत तर आपण जायला काय हरकत आहे? बघूयात ना, आज तरी माझं म्हणणं ऐकता इतकं नाही ते. तर इकडे जेव्हा सुद्धा म्हणतो, बघू तरी काय म्हणते, मिलन कॅफे हिअर आय कम. तर इकडे आता पार्थ मोबाईलवरती काहीतरी करत असतो, तर तेव्हा रम्या तिथं येते आणि पार्थला म्हणते, हाय पार्थ, आणि काय करतोयस? लेट मी गेस, व्हॅलेंटाईन्स डेच्या सरप्राईजचं प्लॅनिंग करेक्ट ना? तर पार्थ हो असं म्हणतो. तर रम्या म्हणते, काव्यासाठीच ना? तर पार्थ म्हणतो, मग दुसरं कोणासाठी करणार आहे? तर रम्या म्हणते, येस ऑफकोर्स. मग काय ठरलंय, काय करतोयस तू काव्यासाठी? तर पार्थ तिला म्हणतो, पण तू का विचारतेस? आमचा प्लॅन कसा बिघडवायचा याचा प्लॅन करायचा आहे का तुला? तर तेव्हा रम्या म्हणते, नाही रे पार्थ, असा का विचार करतोयस तू? हे बघ, तुला जेवढी वाटते ना तेवढी दुष्ट नाहीये मी. कसं आहे ना, आमच्यासारख्या सिंगल लोकांना ना कपल्सच्या प्लॅनिंगबद्दल सतत क्युरिओसिटी असते, म्हणून विचारलं मी. आणि इट्स ओके, तुला जर नसेल सांगायचं ना तर राहू देत. तर असं म्हणून ती चाललेली असते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, डिनरलाच चाललोय, त्याचंच बुकिंग करतोय. तर तेव्हा आता रम्याला जे पाहिजे असतं ते तिला मिळतं आणि ती आता परत वळते आणि म्हणते, ओके डिनर डेट, मग त्यानंतर एखादं गिफ्ट वगैरे देणार असतील बरोबर? तर पार्थ म्हणतो, हो. तर रम्या म्हणते, काय रे हे पार्थ, इतकी मोठी लढाई लढल्यानंतर जुनं सगळं काही बाजूला सारून तू आणि काव्या फायनली एकत्र आलायत. मग हा प्रेमाचा दिवस सुद्धा रे इंटरेस्टिंगली सेलिब्रेट करणार रे यार. तर पार्थ विचारतो, म्हणजे काय? तर रम्या म्हणते, म्हणजे अरे एक डिनर डेट आणि एखादं गिफ्ट हे कोणी सुद्धा ना आपल्या गर्लफ्रेंडसाठी किंवा बायकोसाठी अरेंज करेल, पण तू थोडंसं वेगळं काहीतरी मोठं प्लॅन कर ना. अरे पार्थ, काव्याने हॉकी स्टिक खाल्ली आहे तुझ्यासाठी, तिचं रक्त वाहिलंय तुझ्यासाठी, आणि तू मात्र थोडेसे पैसे खर्च करनास. नाही नाही नाही, तू तिच्यासाठी ना असं काहीतरी प्लॅन कर जे तिच्यासाठी ना मेमोरेबल असेल. ते सगळं काही बघून ना ती अशी अवाक झाली पाहिजे, असं काहीतरी कर. आणि तू इनफ एवढा स्मार्ट आहेस की नक्कीच तुला काहीतरी आयडिया सुचेल. सो थिंक समथिंग बिग मिस्टर पार्थ, असं सांगून ती तिथून निघून जाते. आणि तेव्हा पार्थ सुद्धा तिच्या बोलण्याचा विचार करू लागतो. आणि मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता नंदिनी आणि जीवा इथे मिलन कॅफेमध्ये आलेले असतात. नंदिनी म्हणत असते, मी मेसेज बॉक्स पाहिला पण नाहीये. तर तेव्हा जीवा म्हणतो, माझा फोन तर ना घरी असताना दादाने असं म्हणत असताना त्याच्या लक्षात येतं, आणि तो म्हणतो, एक मिनिट, माझा मोबाईल आणायला काव्याने दादाला वरती पाठवलेलं होतं. याचा अर्थ माझ्या फोनवरून दादानेच मेसेज केला असेल. आणि त्यामुळे आता या दोघांना कळतं की या काव्याने आणि पार्थने मिळून हे सगळं काही प्लॅनिंग केलेलं असतं. तर इकडे आता पार्थ काव्याचं स्केच काढतो आणि त्या स्केचमध्ये छानपैकी एक तिच्या गळ्यामध्ये नेकलेस सुद्धा काढतो आणि तिला दाखवत म्हणतो, यामध्ये काहीतरी वेगळं आहे. तर काव्य चक्क पार्थच्या कानाखालीच मारते आणि पार्थ तर तेव्हा गालाला हात लावून धक्क्यानेच तिच्याकडे बघत असतो. पण मित्रांनो, पार्थला काव्याने सिरियसली कानाखाली मारलेली असते की लाडीगोडीत मारलेली असते, आता ती आपल्याला उद्याच्या भागामध्येच कळेल. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.